प्रचार फेरी सुरुवात झालेली आहे प्रभाग क्रमांक 15मध्ये. टोटल रिस्पॉन्स बघून आपले काय म्हणतात? नाही, हा रिस्पॉन्स बघितल्यानंतर हा सॉरी घ्या पर्यंत हा रिस्पॉन्स आता आपण पाहिल्यानंतर महाविकास आघाडी जी आपली वाटचाल सुरू आहे ती विजयाच्या रथ आमचा म्हणेन आम्ही. आज जर बघितलं तर सर्वच आमचे महाविकास आघाडी कार्यकर्ते उमेदवार अक्षय उत्साहाने आणि आनंदाने बाहेर पडलेले आहेत. आणि हा उत्साह इथंच नाही, हा महापालिकेच्या हद्दीमध्ये हा निवडणुकी इथं तर प्रचार आमचा चालू आहे. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये हे 15 तारखेवर मतदान होईल तर हाच तुम्हाला उत्साह बघायला मिळेल. त्याचं कारण एक आहे की कुठेही ह्यांनी पैसे देऊन किंवा लालच दाखवून हे कार्यकर्ते आले नव्हते. हा त्यांच्यात आणि आमच्यात हा फरक आहे. त्यामुळे हा उत्साह आनंद आहे तो विजयरथ म्हणून आम्ही ह्या कोल्हापूर महानगरपालिकेवर आम्हाला कुठलीही शंका नाही. महाविकास आघाडीचाच झेंडा आणि महाविकास आघाडीचाच महापौर येईल ह्याची आम्हाला खात्री आहे. काल कोल्हापुरात महायुतीची जी सभा झाली त्या सभेचे प्रेक्षक वर्ग पाहता किंवा नागरिक पाहता तेवढ्याच जागेत झाली अशी म्हणजे तुटपुंच्या स्वरूपात झाली असं कुठेतरी नाही. का विश्वास ठेवतील लोक ह्या लोकांवर महायुतीवर कशासाठी विश्वास ठेवतील? आता दत्त घेणं म्हणतायत. अहो दत्त काय पाळण्यासकट तुम्ही आधीच नेले सगळं कोल्हापूर पळवून आधी. आणि दत्त कुठलं आले आता? मग दत्त घ्यायचं होतं तर राज्यात तुमची सत्ता होती, केंद्रात तुमची सत्ता होती. मग तुम्हाला कोल्हापूरचा विकासच करायचा होता. आता काय आठवते तुम्हाला विकास करायचा? बरं आम्ही काय करणार आहेत? आम्ही मूलभूत सुविधा ज्या लोकांना लागणार आहेत त्यासाठी आम्ही भर देणार आहे आणि त्या देण्यात आम्ही कटिबद्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोल्हापूरकर काय नको आहे? मूलभूत सुविधा तुम्ही देऊ शकलेलं नाही आणि आत्ता दत्त घेऊन कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करताय तुम्ही. ही मंडळी महायुतीची मंडळी फसवणूक करतायत. आणि कोल्हापूरकर नाही, महाराष्ट्रात देशातली आता मतदार खूप सुज्ञ आहेत, खूप शहाणे आहेत. ह्याच्या भूलथापाला बळी पडणार नाही. म्हणून आम्हाला खात्री आहे की आमचाच महापौर ह्या महाविकास आघाडीची सत्ता ह्या कोल्हापूर महानगरपालिकेत नक्की येईल. आपल्या महाविकास आघाडीच्या टॅगलाईनची देखील खिल्ली उडवली जाते विरोधकांकडून. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं ते त्याची खिल्ली उडवली त्या टॅगलाईनची. त्यांना दुसरं काही काम नाही. आता रिकामी जी लोकं असतात त्यांना हेच काम असतं, खिल्ली उडवायची, लोकांची चेष्टा करायची, लोकांवर टीका करायची. अरे सत्ता आहे ना तर दाखवा ना करून, चांगले रस्ते द्या ना आम्हाला तुम्ही. 100 कोटीचं काय झालं तुम्ही सांगा ना. फक्त 22 कोटी आले, वरची कोटी गेले कुठं? का ड्रेनेज लाईनची व्यवस्था होत नाही? का बागबगीचे सुंदर होत नाहीत आमचे? का पिण्याचा पाण्या प्रश्न सुटत नाही? पाण्याची पाईपलाईनचं काम आम्ही शहरापर्यंत आणून ठेवलं आहे. पुढचं नियोजन का तुम्ही करू शकला नाही? टीका करणं सोपं आहे, पण सत्तेचा वापर स्वतःसाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या विकासासाठी, जनतेसाठी करणं हा फरक असतो. तो आमच्यात फरक आहे. रस्त्यांच्या नावावरनं कुठेतरी गैरसमज पसरवला जातोय असं देखील आता म्हणणं आहे. काल सभेमध्ये बोलणं झालं, उमेश क्षीरसागर बोलले. नाही, समोर येऊन देत ना जनतेच्या. किंवा आमच्या एका व्यासपीठात आम्ही होतो. तुम्ही सुद्धा कोल्हापूर नागरिक आहात. तुम्हीच अनेक वेळा बातम्या लावलेल्या आहेत. प्रिंट मीडिया तुम्ही चांगल्या बातम्या लावलेल्या आहेत. जनतेला वाचा फोडलेल्या आहेत तुम्ही ह्या वाचावर. कुठला रस्ता 1 वर्षापुढे चांगला टिकलेला आहे सांगा तुम्ही? कुठला रस्ता? म्हणून तो पद्धतशीर प्लॅन होता. कुठल्या ठेकेदाराला काम द्यायचं, किती पर्सेंटेज मला चांगलं मिळेल ह्यासाठी महायुतीची अनेक लोक त्यात अडकून होती. आणि त्यामुळे कुणीही बोलत नाहीत. काय मिळालं कोल्हापूरकर आम्हाला एवढ्या वर्षात? कोल्हापूरची बदनामी कुणी केली? पर्यटक कुणा नाव ओरडत आहेत? कोल्हापूरकडे नावाने ओरडत आहेत. आता एकच माझा प्रश्न आहे ह्या लोकांना महायुतीच्या, तुम्ही कोणता विकास केला ह्यावर बोला, दत्तकवर बोलू नका. तुम्ही कुठलं तुम्ही आम्हाला चांगलं काम, एक काम चांगलं दिलं कोल्हापुरात दर्जेदार हे दाखवा तुम्ही. आणि मग भूलतापा आम्हाला कोल्हापूरला द्या. आणि म्हणून वारंवार सांगतो मी, कोल्हापूरची जनताच्या भूलतापाला बळी पडणार नाही. 16 तारखेच्या निकालाकडे तुम्ही कसं पाहताय? आमची तयारी आम्ही सुरू केली आता विजयरथाची. आम्ही महापौर आम्ही कोण करणार ह्याची आमची चर्चा सुरू आहे. आता तिने काही करून देत, कितीही करून देत काही भानगडीत. जर लोकशाही टिकवायची असेल तर बिनविरोध लोक येतात कशी? ती त्यांना भीती आहे. बिनविरोध का आणायचे? लोक त्यांची निवडून येणार नाहीत म्हणून काय नाही काय तर करून बिनविरोध आणायची. ज्याला आपण म्हणतो ना नुरा कुस्ती म्हणतो आपण. अरे कुस्ती खेळायचे या ना, खासबाग मैदानात उतरा तिथं आणि मग आपण कुस्ती खेळू. नुरा कुस्ती खेळू नका आमच्याबरोबर. समोर शड्डू मारून पुढे या आणि मग बघू कोण विजय होतं आणि कोण हरतंय. खरं तर 90% जागा या आमच्याच येणार. महायुतीकडं काहीच नाही, महाविकास आघाडीकडे काही अपेक्षित असं काही येणार नाही. गेली 15 वर्ष तुम्ही जर बघत असाल त्यांचा एक नेता कायम बोलतो इथं की 42चा आम्हा आकडा येणार, आमचा 43चा आमचा आकडा येणार. पुढचा आकडा येतच नाही, पहिलाच येतो आकडा त्यांचा. कायम बघितलं तर 4च आकडा त्यांचा येतोय, पुढचा येत नाही. आता मी दुसरं बोलतो वाईट वाटेल, कारण रत्न खत्री आता हयात नाही आहेत. पहिला त्याचा ओपन येतो, क्लोज त्यांचा कधी आलेला नाही. हे कोल्हापूरकरांनी बघितलेलं आहे. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.